नमस्कार. आज आपण आता टी-ई-टी परीक्षेचा जो आता अंतिम टप्पा चालू होईल, म्हणजे 1 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे हे 20 दिवसात आपण अभ्यास कसा प्लॅन करावा, तर या 20 दिवसामध्ये सुरुवातीचे जे 15 दिवस आहेत, त्या 15 दिवसामध्ये आपण दररोज 2 पेपर सोडवावे. 2 पेपर. बाजारामध्ये बऱ्याच प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. साधारणपणे मागील वर्षाचे पेपर सोडवावेत किंवा नवीन पेपरही सोडवावेत. 2 पेपर आपण सोडवणं गरजेचं आहे दररोज. ते सुद्धा सोडवताना कसे सोडवायचे? तर ऑफिशियली जो 3 तासाचा वेळ आहे, तो जो तुम्हाला ॲक्च्युअल टायमिंग दिलेला आहे पेपरला, तेवढं टायमिंग घेऊन ते पेपर सोडवायचे. त्याच्यामध्ये तुम्ही माझा झाला पेपर अर्ध्या तासात असं म्हणून सोडवू नका. ते करताना सुद्धा टिकमार्क करायचे नाहीत. आपल्याला जसे राऊंड फिलअप करायचे आहेत तसे ते मार्कशी आपली जी ॲन्सर शीट असते ती घ्यायची, त्याप्रमाणे मार्किंग करून ते पेपर सोडवायचे आणि त्याला प्रॉपर तेवढा टाईम द्यायचा. 3 तास असतील तर आपण कमीत कमी 3 तास ते बसायचं. तासाभरामध्ये पेपर सोडवायचा नाही, हे पहिलं लक्षात ठेवा, की आपण कुठलाही पेपर झटकन अर्ध्या 1 तासात सोडवायचा नाही. पूर्ण 3 तास बसायचं, 3 तास मोबाईल स्विच ऑफ ठेवायचा, 3 तास कुठलंही काम करायचं नाही. 3 तासामध्ये विचार करून तो पेपर सोडवायचा. उगाच मला सोडवायचा आहे म्हणून अर्ध्या 1 तासामध्ये पेपर सोडवून टाकून लगेच चेकिंग करून कामाला लागायचं नाही. आपल्याला त्यांनी 3 तास किंवा जो काही वेळ दिलेला असेल तो वेळ तेवढा घ्यायचा, तेवढा वेळ बसून तो पेपर सोडवायचा. म्हणजे याचा फायदा असा होतो की तुम्हाला त्या एका जागी बसून ते पेपर सोडवायची सवय लागते. म्हणजे आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना, जर तुम्हाला धावा व्हायच्या असतील, यू मस्ट स्टँड ऑन द पिच. तुम्ही पिचवर उभं राहायला शिकलं पाहिजे. तसं आपण पेपर सोडवताना सुद्धा त्या पेपरच्या खुर्चीत बसायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे पेपर देण्यासाठी. नाहीतर उगाचच आपलं मला 2 पेपर सोडवायचे आहेत म्हणून मी सकाळी 7 ते 8 सोडवलं, लगेच 8 ते 9 सोडवलं, असं नाही करायचं. 1 पेपर सकाळी सोडवायचा, 1 पेपर संध्याकाळी सोडवायचा. जसं डॉक्टर आपल्याला गोळ्या देताना एक गोळी सकाळी घ्यायला सांगतो, एक गोळी रात्री घ्यायला सांगतो, तर त्या गोळीचा फायदा होतो. त्याचप्रमाणे हा आपला पेपर सोडवताना सुद्धा एक सकाळी सोडवायचा, एक संध्याकाळी सोडवायचा. शक्यतोवर एक पेपर जे आपलं नॉमिनल पेपरचं टायमिंग असेल, त्या टायमिंगमध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा. शेवटचे 5 पेपर तर तुमच्याकडे काय आता हॉल तिकीट वगैरे येईल, तुम्हाला तुमचा पेपर किती वाजता आहे ते कळेल. त्या टायमिंगमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. त्या वेळेची सवय लावा. पुढच्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. बघा करून. आणि जर काही अडचण आली तर पटवर्धन क्लासेसला कधीही व्हॉट्सअप करा. 98 22 74 94 42 या नंबरवर. धन्यवाद.